नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मोफत धान्याऐवजी आता पैसे मिळणार आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे। तर मग या जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे, कोणत्या रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी मोफत धान्याऐवजी पैसे मिळणार आहे, त्याबद्दल सविस्तरपणे माहिती आपण या जी आर मध्ये बघणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णयामध्ये आपण बघू शकता, या ठिकाणी नवीन शासन निर्णय आलेला आहे। तर काय शासन निर्णय तो बघा। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजे केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचा दिनांक 25 जुलै 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजे केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेकरिता विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी 150 इतकी रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। परंतु त्यानंतर विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभामध्ये वाढ करण्यात आली असून एप्रिल 2024 पासून प्रति लाभार्थी 170 अशी सुधारणा करण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी 170 रुपये या ठिकाणी आता प्रति लाभार्थी यांना मिळणार आहे। उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 च्या शासन निर्णयान्वये सन 2025-26 मध्ये सदर योजनेकरिता निधीची तरतूद अनिवार्य लेखाशीर्षाऐवजी कार्यक्रमाअंतर्गत लेखाशीर्षामध्ये करण्यात आलेली आहे। वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 4 च्या पत्रान्वये योजनेचा निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी प्राधिकृत करण्याची विनंती करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी प्राधिकृत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे मित्रांनो, या जे रेशन कार्ड धारक आहे त्यांना वेळेवर हे अनुदान मिळावे, वेळेवर पैसे मिळावे यासाठी या ठिकाणी अधिकारी नेमण्यात येणार आहे। त्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर शासन निर्णयामध्ये काय दिलेले आहे बघा। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जे APL म्हणजे केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम अंतर करणे या योजनेचा निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी लेखाधिकारी आणि नागरी पुरवठा वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। मित्रांनो, हे अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यामुळे आता जे APL म्हणजे केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी आहेत त्यांना आता हे जे काही रक्कम आहे रेशन ऐवजी जी रक्कम मिळणार आहे थेट ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यांच्या खात्यात ही लवकर जमा व्हावी त्यासाठी हे अधिकारी आता नेमण्यात आलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, पूर्ण वर्षभराची ही रक्कम आता या शेतकऱ्यांच्या म्हणजे केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। लवकरच ही त्यांच्या DBT अकाउंटवर या ठिकाणी ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। तुम्हाला जर हा शासन निर्णय बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाची www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेऊ शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।